माझ्या चाळीसगाव शहरातील नागरिकांनो नमस्कार. चाळीसगाव शहरात अनेक वर्षापासून विकासाची वाट पाहणाऱ्या नागरिकांची अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. ज्या शहराला विकासापासून वंचित ठेवलं गेलं, मोठमोठी आश्वासनं दिली गेली, मोठमोठी गाजरं दाखवण्यात आली, त्या चाळीसगाव शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मनापासून काम केलं, याची आपण सगळे साक्षीदार आहात. शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण चालू आहे. अनेक चौक, महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संत जगनाडे महाराज चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलं. यात देखील विरोधकांनी राजकारण केलं. हे चाळीसगावचं राजकीय दुर्दैव समजावं लागेल. तरी देखील त्यांच्याकडे आपण लक्ष न देता काम करत राहायचंय. तितूर नदीवरील नवीन पुलाला बांधला आणि शहरात नवीन पददिवे बसवले. आज चाळीसगाव शहरात विकासाचे प्रतीक असणाऱ्या अनेक शासकीय इमारती उभ्या राहत आहे. अनेक इमारती लखलखाट करताना आपण पाहतोय. भव्य प्रशासकीय इमारत निर्धारित वेळेत पूर्ण करून गुरांचा दवाखाना, नाट्यगृह, कृषी भवन, राज्य उत्पादन शुल्काची बिल्डिंग, परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती, नवीन गेस्ट हाऊस, प्रांत अधिकारी कार्यालय, या सर्व अधिकाऱ्यांची निवासस्थानं, याशिवाय चाळीसगाव शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून शहराच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढला आहे. या विकासाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण करतोय. मी आपल्याला विनंती करतोय, हे गाव आपल्याला बदलवायचंय. मी तुम्हाला विश्वास देतो, येणाऱ्या 20 तारखेला हे मतदान हे फक्त मंगेश चव्हाण म्हणून विचार करू नका. येणाऱ्या पिढ्यानपिढ्या तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मतदान केलं होतं. म्हणून 20 नोव्हेंबर बुधवार रोजी अनुक्रमांक 2 समोरील कमळ बटन दाबून विकास रूपी कामांसाठी, सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा व मला आशीर्वाद. नमस्कार. माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो, आपण आहात म्हणून देशातील नागरिक पोटभर खाऊन झोपू शकतात. या मातीत कष्ट करून तुमच्या घामाच्या थेंबातून आपण एक प्रकारे राष्ट्र निर्माणाच्या कार्याला उभारणी देत आहोत. मात्र मागच्या वर्षी दुष्काळाने चाळीसगाव तालुक्यात खूप मोठं संकट उभं केलं. महापुराने संकट उभं केलं. शेतजमिनी कोरड्या पडल्या, पीक हातातनं निसटली, अपेक्षित उत्पन्न आलं नाही. या कठीण काळात तुमचं दुःख माझं दुःख मानून तुम्हाला साथ देण्याचा, तुमच्यासाठी उभं राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. याचे तुम्ही आपण सगळे साक्षीदार आहात. महाराष्ट्रातील कमी तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित झाला, त्यात चाळीसगाव हा एकमेव तालुका जाहीर झाला. त्यामुळे 84,400 शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात तब्बल 133 कोटी रुपये हे अनुदान जमा करण्यात आलं. ही रक्कम तुमच्या हक्काची आहे. तुमच्या संघर्षाला दिलेला हा सन्मान आहे. शेतकरी म्हणून तुमची ताकद, तुमचा स्वाभिमान, याला साथ देणं हे माझं मी कर्तव्य समजतो. कुठल्याही उपकाराच्या भावनेतून नाही, तर कर्तव्याच्या भावनेतून कर्तव्य पार पाडावं यातून मी काम करतो. आजवर तुमच्या पाठिंब्यामुळे तुमचं प्रतिनिधित्व करू शकलो. पुढेही तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या परिवारासाठी, सुखासाठी माझं आयुष्य झिजवीन. येत्या 20 नोव्हेंबर बुधवार रोजी अनुक्रमांक 2 समोरील कमळ बटन दाबून शेतकरी पुत्राला विजयी करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावं, एवढीच विनंती. धन्यवाद. माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि भाचींनो नमस्कार. भावा बहिणीचं नातं म्हणजे प्रेमाचं रक्षाबंधन आहे. राज्यातील आपल्या महायुती सरकारनं तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेमुळे आपल्या चाळीसगाव तालुक्यातील 1 लाख अधिक लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये मिळाले आहेत. पुढे ही भेट 2100 रुपये असणार आहे. स्त्री शक्ती ही मांगल्याचं प्रतीक आहे. आपल्या आशीर्वादानेच मी आमदार होऊ शकलो. या वाटचालीत माझ्या सर्व लाडक्या बहिणींचा, भाचींचा एक मोठं प्रेम मला मिळालं. आपण देखील त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. दुसऱ्या विजयी पर्वासाठी येत्या 20 नोव्हेंबर बुधवार रोजी माझ्या अनुक्रमांक 2 या समोर कमळचे बटन दाबून लाडक्या भावाला बहुमतांनी विजयी करावं व आशीर्वाद द्यावं ही विनंती. मी तुम्हा सगळ्यांना वचन देतो. भाऊ म्हणून कालही तुमच्या सोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहील. तुमच्या सर्वांसाठी तुमचा लाडका भाऊ मंगेश. जय जिजाऊ, जय शिवराय. रायगड हा सामर्थ्य, प्रेरणेचा, अखंड तेवणारा आपल्या सर्वांसाठी दीप आहे. याची वात शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी पेटवली. हे पहिल्या रयत स्वराज्याचे आपल्या सर्वांसाठी प्रतीक आहे.
रायगडची पायधूळ सर्वांच्या कपाळी लागावी, तरुणांनी आपल्या गावात सामाजिक लोकोपयोगी काम करण्याची संधी मिळावी, ती प्रेरणा घ्यावी, यासाठी आपण सर्व चाळीसगाव तालुक्यातील तरुण दरवर्षी न चुकता रायगड वारीला नेत असतो. शिवरायांनी सर्वसामान्य माणसासाठी, शेतकऱ्यांसाठी, रयतेसाठी स्वराज्याची मुहूर्तमेढ करून शेवटच्या माणसाचा उन्नतीचा विचार केला. गत 5 वर्षात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात विकासाची कामं करत असताना देखील आपण त्यांचा पाईक म्हणून काम करतोय. मनभर त्यांचे विचार ऐकून कणभर त्याचा आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात आपल्या साथीशिवाय ही वाट चालणं शक्य नव्हतं. दुसऱ्या पर्वातही आपल्या सोबतीने रायगडासोबतच चाळीसगाव तालुक्याचा शाश्वत विकासाची वारी सुरू राहणार आहे. मी तुमचा भाऊ मंगेश चव्हाण, चाळीसगाव तालुका विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचा मित्र पक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून येत्या 20 नोव्हेंबर बुधवार रोजी आपण सर्वांनी अनुक्रमांक 2 समोर असणाऱ्या कमळ निशाळीचं बटन दाबून जय शिवराय म्हणत बटन दाबावे आणि शिवरायांच्या मावळ्याला, आपल्या भावाला विजयी करावं ही नम्र विनंती. धन्यवाद. जय हरी. पंढरपूरचा विठुराया आपल्या सगळ्यांची माऊली आहे. आपल्याला त्याने तुळशी माळेत जशा पद्धतीने जोडलं जातं त्या पद्धतीने सगळ्यांना जोडून ठेवलंय. तुमच्यात सर्वात मला हीच माऊली दिसते. पुंडलिकाप्रमाणे तुम्ही सगळ्यांची सेवा व्हावी या प्रामाणिक भावनेतून आपण सर्व पंढरीची वारी करतो. हीच वारी देखील माझा राजकारणापलीकडचा एक भाग राहिली. निवडणुकीत उमेदवारी करणे ही जनसेवेची वारीच मी समजतो. गत 5 वर्षात आमदारकीची पहिली वारी पूर्ण झाली. तुम्ही मला आशीर्वाद दिले. त्या वारीचं रिंगण पूर्ण होत असताना तुमच्या सदिच्छांशिवाय चाळीसगाव तालुक्याचा शाश्वत विकासाचे रिंगण पूर्ण होणं शक्य नाही. मी पुन्हा विधानसभेच्या दुसऱ्या वारीसाठी चाळीसगाव मतदारसंघातून भाजप महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून येत्या 20 नोव्हेंबर बुधवारच्या दिवशी माझ्या अनुक्रमांक 2 कमळ या निशाणीसमोर बटन दाबून मला सर्वांनी आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती. चाळीसगाव तालुक्याच्या विकासाची वारी आपल्याला पुढे न्यायची आहे. त्यासाठी तुमचे सगळ्यांचे मायबाप जनतेचे आशीर्वाद या लेकराला राहू द्या. पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. धन्यवाद.